हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पॉइंटर्स अँड पॉलिमॉर्फिझम इन C++ ह्या चॅप्टरमध्ये पुढचा भाग बघायचा आहे. या मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉइंटर अरिथमॅटिक बघितलेला आहे, त्यानंतर पॉइंटर टू ऑब्जेक्ट कसं यूज करायचं हे बघितलेलं आहे, त्यानंतर दिस पॉइंटर कसं वर्क करतं हे बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे पॉइंटर टू डिराइव्हड क्लास म्हणजे पॉइंटर इन केस ऑफ इनहेरिटन्स हे देखील आपण विथ एक्झाम्पल बघितलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पॉलिमॉर्फिझम का आहे, तो कसं काम करतो, त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत त्याच्याविषयी आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर आपण इंट्रोडक्शन करूया पॉलिमॉर्फिझम साठी. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? आता पॉलिमॉर्फिझम हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचे तो वर्ड दोन वेगवेगळ्या शब्दामध्ये डिवाइड केला जातो. पॉलिमॉर्फिझम, त्याच्यापैकी पॉली म्हणजे मेनी म्हणजे भरपूर, एकापेक्षा जास्त. मॉर्फ्स म्हणजे फॉर्म्स म्हणजेच एकाच फंक्शनचे आपण वेगवेगळे टाइप्स किंवा वेगवेगळे फॉर्म्स आपण क्रिएट करू शकतो, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, the word polymorphism means having many forms. ठीक आहे, in simple words we can define polymorphism as the ability of message to be displayed in more than one form. म्हणजे we can use a single function with same name with multiple times in a single class. ठीक आहे, a real time example polymorphism काय असेल? A person at the same time can have a different characteristics. म्हणजे एखादी व्यक्ती ही त्याच्या पूर्ण आयुष्यभरात वेगवेगळे कॅरेक्टर्स तो निभावते. ठीक आहे, like at the man at the same time as a father, as a husband or as an employee. ठीक आहे, so that the person possesses डिफरंट बिहेवियर इन डिफरंट सिच्युएशन. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन साठी प्रत्येक वेळेला त्याचा बिहेवियर चेंज होईल. त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो? पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, तर त्या पॉलिमॉर्फिझमचे टोटली दोन वेगवेगळे टाइप्स पडतात. ते महत्वाचे टाइप्स आहेत. पहिला आहे तो कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि सेकंड आहे तो रन टाइम पॉलिमॉर्फिझम. आता कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? जेव्हा एखादं फंक्शन आपण सिलेक्ट करतो आणि ते ऍक्सेस करतो, तर ते ऍक्सेस करायचं कधी ह्याच्यावरती ते दोन टाइप्स. जर ते एखादं फंक्शन आपण कंपाइल टाइमला ऍक्सेस करत असेल किंवा रन करत असेल तर त्याला आपण म्हणतो कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम, आणि सेकंड आहे तो रन टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे एखादं फंक्शन जर एक्झिक्यूट रन टाइमला होत असेल तर त्याला आपण, किंवा ते कॉल रन टाइमला करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? रन टाइम पॉलिमॉर्फिझम. हे कॉलिंग हे कोण करत असतात? तर कंपाइल म्हणजे कंपायलर जर एखादं फंक्शन कंपाइल टाइमला एक्झिक्यूट किंवा तो कॉल करत असेल तर कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणतो, अथवा ते काय होतं? रन टाइम पॉलिमॉर्फिझम होतं. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक छोटासा चार्ट बघूया. त्या चार्ट मध्ये आपण दिलेले आहे त्याचे टाइप्स. पॉलिमॉर्फिझम, त्याच्या अंडर आपण दोन टाइप्स बघणार आहोत, कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम. आता कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये परत आणखी दोन वेगवेगळे टाइप्स आहेत. एक फंक्शन ओव्हरलोडिंग आहे आणि सेकंड आहे तो ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आणि रन टाइम मध्ये काय? फक्त व्हर्च्युअल फंक्शन. ठीक आहे, आता व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे थोडक्यात आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास ह्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे दिलेले आहे फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता हे फंक्शन ओव्हरलोडिंग काय आहे आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे काय आहे हे आपल्याला पुढे वन बाय वन बघायचं. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझमचं फंक्शन ओव्हरलोडिंग. आता कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये मेनली काय असणार आहे? तर फंक्शन ओव्हरलोडिंग असणार आहे आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता इथं फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय बघा? व्हेन देअर आर मल्टिपल फंक्शन्स विथ द सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर लिस्ट, then these functions are said to be overloaded. याचा अर्थ काय? समजा
आता नॉर्मली तुम्हाला माहितीच आहे की एकाच क्लासमध्ये आपण एकापेक्षा जास्त फंक्शन्स क्रिएट करू शकतो, पण याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की प्रत्येक फंक्शनला आपण नावं ही वेगवेगळी दिलेली आहेत, बरोबर. पण समजा एकाच नावाचं फंक्शन हे मला 2 ते 4 वेळा करायचं आहे, ठीक आहे, ते करू शकतो. पण डिफरन्स कशात ठेवला पाहिजे आपल्याला, तर त्याच्या पॅरामीटर लिस्ट, म्हणजे त्या फंक्शनला जे आपण पॅरामीटर पाठवतो, बरोबर, ते पॅरामीटरची लिस्टिंग किंवा नंबर ऑफ पॅरामीटर हे वेगवेगळे पाहिजे, बरोबर. म्हणजे एका फंक्शनला 1, दुसऱ्या फंक्शनला 2, किंवा दुसऱ्या फंक्शनला आणि पहिल्या फंक्शनला जर सेम नंबर असेल तर दोन्हींचा डेटा टाइप वेगळा असावा. असे त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत फंक्शन ओव्हरलोडिंगचे. ते सगळे वेगवेगळे फंक्शन्स सेम नेमचे आपण एकाच क्लासमध्ये घेऊ शकतो, ठीक आहे. आणखी थोडक्यात दिलेलं आहे बघा, फंक्शन्स कॅन बी ओव्हरलोडेड बाय चेंज इन द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स और चेंज इन द टाइप ऑफ आर्ग्युमेंट. म्हणजे एक तर नंबर ऑफ आर्ग्युमेंट मध्ये डिफरन्स पाहिजे किंवा डेटा टाइप असतील त्या आर्ग्युमेंटचे, ते दोन्ही मध्ये डिफरन्स पाहिजे, ठीक आहे. आता त्याचे मेन 2 रूल्स आहेत फंक्शन ओव्हरलोडिंग करण्याचे. तर पहिला बघा, the same function name is used for more than one function definition, ठीक आहे. सेम फंक्शन नेम ठेवलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा, फंक्शन्स मस्ट बी डिफर आयदर बाय arity or types of parameters. तर arity म्हणजेच काय, थोडक्यात नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ पॅरामीटर्स which are passed to that function. म्हणजे त्या फंक्शनला पास केलेले जे पॅरामीटर असतील ते वेगवेगळे पाहिजे, एक तरी नंबर ऑफ आर्ग्युमेंट वेगळे पाहिजेत किंवा त्याचा टाइप वेगळा पाहिजे, ठीक आहे. तर फंक्शन ओव्हरलोडिंग साठी एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूया, ठीक आहे. इथं मी एक डेमो नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. तर त्या डेमो नावाच्या क्लासमध्ये फंक नावाचे मी टोटली 3 फंक्शन्स क्रिएट केलेले आहेत. त्या फंक 3 वेळा एकच फंक्शनचं नाव असलेले 3 वेगळे दिले. फक्त डिफरन्स कशात आहे, ते नंबर ऑफ आर्ग्युमेंट टू बी पास्ड टू दॅट फंक्शन. म्हणजे इथं बघू शकताय तुम्ही की पहिलं जे फंक नावाचं फंक्शन आहे त्याला मी इंट एक्स म्हणजे इंटिजर टाइप एक सिंगल व्हेरिएबल मी पाठवलेला आहे, ठीक आहे. दुसऱ्या फंक नावाच्या फंक्शनला मी एकच व्हेरिएबल पास केलेला आहे, बरोबर, पण त्याचा डेटा टाइप चेंज आहे, डबल एक्स आहे, बरोबर आहे. इथं इंट एक्स घेतलेला आहे. आणि तिसरं जे फंक नावाचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी 2 वेगवेगळे आर्ग्युमेंट पास केलेले आहेत, इंट एक्स आणि इंट वाय, म्हणजे दोन्ही पण इंटिजर टाइप्स, ठीक आहे. तर पहिल्या फंक्शन मध्ये मी व्हॅल्यू ऑफ एक्स हे प्रिंट केलेलं आहे, दुसऱ्यामध्ये व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे डबल मध्ये आहे ती व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे, आणि तिसऱ्यामध्ये व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय मी प्रिंट केली आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मी डेमो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे व्हॉइड मेन मध्ये obj1 नावाचा, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटरनी जेवढे फंक्शन्स मी क्लासमध्ये क्रिएट केलेले आहेत सेम ॲज ते सेम फंक्शन्स मी इथं ऍक्सेस केलेले आहेत. पहिला फंक्शन fun फंक ऑफ 7. आता 7 हा इंटिजर व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मग तो जेव्हा कंपाइल करेल प्रोग्राम त्यावेळेला कंपायलर कुठलं फंक्शन चूज करेल ह्या तिन्हीपैकी, तो चेक करेल की पॅरामीटर लिस्ट, कारण तिन्ही मध्ये पण फंक्शनची नावं सेम आहेत, पण पॅरामीटरच्या लिस्ट वरून तो स्पेसिफिक फंक्शन तो काय करेल, ऍक्सेस करेल. आता इंटिजर हा 7 हा नंबर इंटिजर आहे, मग एक सिंगल इंट टाइप व्हेरिएबल कुठल्या फंक्शन मध्ये आहे असं तो कंपायलर सर्च करेल, तर त्याला मिळेल हे पहिलं फंक्शन की त्याच्यामध्ये इंट एक्स आहे, ठीक आहे. त्यामुळे तो पहिलं जे फंक्शन आहे ते फंक्शन तो ऍक्सेप्ट करेल. त्यानंतर 9.132 म्हणजे ही डबल व्हॅल्यू आहे, म्हणजे फ्लोट व्हॅल्यू आहे, मग डबलचा जो आर्ग्युमेंट पास केलेला आहे त्याचं फंक्शन तो कॉल करेल. त्यानंतर 2 व्हॅल्यू ज्याच्यामध्ये आहे तो फंक्शन इथं ऍक्सेस करेल. म्हणजे काय, कंपायलर कुठलं फंक्शन ऍक्सेस करायचं आहे हे कशावरती डिसाइड केले, तर त्या नंबर ऑफ आर्ग्युमेंट टू बी पास्ड टू दॅट स्पेसिफिक फंक्शन. त्या स्पेसिफिक फंक्शनला कुठलं आर्ग्युमेंट आणि
किती आर्ग्युमेंट पास केले याच्यावरती तो शोधून काढेल. ठीक आहे, हे झालं सिंपल फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे, हा प्रोग्राम देखील तुम्ही करून बघू शकता, हा एक्झिक्यूट होईल, आउटपुट पण ऍज इट इज जसं दिलेलं आहे प्रिंट. ठीक आहे, हे झालं फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे तर ते ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय बघा, ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज यूज्ड टू ओव्हरलोड और redefines most of the operators available in C++. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, ऑपरेटर ओव्हरलोड करायचे. आता इथं ऑपरेटर कुठले कुठले असतात तर मॅथमॅटिकल ऑपरेटर आहेत, किंवा तुम्ही बघू शकता साइज ऑफ ऑपरेटर आहे, टर्नरी आहे, स्कोप रेझोल्युशन आहे, असे वेगवेगळे ऑपरेटर्स C++ मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, मग ते ओव्हरलोड करायचे याचा अर्थ थोडक्यात समजा आपण एक एक्झाम्पल म्हणून एक प्लस हा एक मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. ठीक आहे, तर त्याचं मिनिंग आपण चेंज करू शकतो इन प्रोग्राम. म्हणजे आपल्या लेवलला एखाद्या प्रोग्राम मध्ये जर आपण प्लसचा मिनिंग चेंज करायचा असेल तर ते करू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो की ऑपरेटर ओव्हरलोडिंग. त्यासाठी पण आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत पुढं. ठीक आहे, तर बघा, इट इज युज्ड टू परफॉर्म द ऑपरेशन ऑन युजर डिफाइन्ड डेटा टाइप. आता जे ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे ते आपण युजर डिफाइन्ड डेटा टाइप वरतीच आपण करू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल C++ provides ability to add the variable of user defined data type that is applied to built-in data type. ठीक आहे, आता ऑपरेटर कुठले कुठले आपण ओव्हरलोड करू शकत नाही ते 4 ऑपरेटर वेगवेगळे दिलेले आहेत. पहिला आहे तो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, तो आपण ओव्हरलोड करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर आहे डॉट ऑपरेटर, म्हणजे आपण साइज ऑफ मेंबर सिलेक्टर म्हणजे डॉट ऑपरेटर वापरतो, तो पण आपण ओव्हरलोड करू शकत नाही. त्यानंतर टर्नरी ऑपरेटर. आता टर्नरी ऑपरेटर हा थोडक्यात काय आहे, इफ एल्सचा ऑपरेटर आहे, तो पण आपण ओव्हरलोड करू शकत नाही. आणि लास्ट कुठला आहे तर पॉइंटर ऑपरेटर, म्हणजे जेव्हा आपण पॉइंटर क्रिएट करतो स्टार अस्टरिस्क वापरतो, तो पॉइंटर ऑपरेटर पण आपण ओव्हरलोड करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया सिंटॅक्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा जो सिंटॅक्स दिलेला आहे तो तुम्ही बघा कसा आहे. रिटर्न टाइप क्लास, पहिला रिटर्न टाइप लिहायचा जो void असेल, इंटर, डबल कुठलाही असेल. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या क्लासचं नाव, त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर द्यायचा, त्यानंतर ऑपरेटर हा कीवर्ड आहे, ऑपरेटर हा कीवर्ड आहे तो ऍज इट इज वापरायचा, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर ओपी दिलेला आहे. आता तो ओपी म्हणजे काय, तुमचा जो ऑपरेटर असेल प्लस मायनस ग्रेटर दॅन लेस दॅन कुठलाही ऑपरेटर असेल जो तुम्ही ओव्हरलोड करणार असाल तो ओपीच्या ठिकाणी त्याचं सिम्बॉल द्यायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे आर्ग्युमेंट लिस्ट असेल तर द्या, नसेल तर राहू दे. ठीक आहे, आणि 2 कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याचा कोड, म्हणजेच त्याला आपण म्हणतो बॉडी ऑफ फंक्शन. आता त्यानंतर आपण बघूया कोणते कोणते रूल्स आहेत की ऑपरेटर ओव्हरलोडिंग करण्यासाठी. ठीक आहे, पहिला रूल काय बघा, एक्झिस्टिंग ऑपरेटर्स कॅन बी ओनली ओव्हरलोडेड. म्हणजे जे एक्झिस्टिंग ऑपरेटर्स आहेत ते आता मी मगाशीच सांगितलं तेच आपण ओव्हरलोड करू शकतो. एखादा नवीन ऑपरेटर जर एखादा इंट्रोड्यूस झाला असेल तर तो ओव्हरलोड करू शकत नाही. किंवा आपण त्याचप्रमाणे स्कोप रिझोल्युशन किंवा आपण पॉइंटर ऑपरेटर, डॉट ऑपरेटर हे पण आपण ओव्हरलोड करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर सेकंड बघा, ओव्हरलोडेड ऑपरेटर कंटेन ऍट लिस्ट ऑपरँड ऑफ द युजर डिफाइन्ड डेटा. आता ऑपरँड आणि ऑपरेटर हे दोन्ही शब्द वेगळे. ऑपरँड म्हणजे काय, ज्या संख्येवरती ज्या व्हेरिएबलच असतो तो, ज्या व्हेरिएबल वरती तो ऑपरेटर आपण यूज करणार असा तो ऑपरँड. म्हणजे एक्झाम्पल A+B जर दिला असेल, ठीक आहे, तर A आणि B यांना आपण काय म्हणू शकतो तर ऑपरँड म्हणतो, आणि प्लस हे साइन म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो ऑपरँड. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर तिसरं बघा, वी कॅन नॉट यूज फ्रेंड फंक्शन टू ओव्हरलोड सर्टन ऑपरेटर. ठीक आहे, म्हणजे आपण फ्रेंड फंक्शन यूज करून काही ऑपरेटर आपण ओव्हरलोड करू शकत नाही.
ठीक आहे. however the member function can be used to overload, म्हणजे मेंबर फंक्शन आपण करू शकतो पण फ्रेंड फंक्शनने आपण ऑपरेटर ओव्हरलोड करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, when unary operators are overloaded through the member function take no explicit argument, म्हणजे आपण एक्सप्लिसिटली आर्ग्युमेंट पाठवायची काही गरज नाही आहे. कधी जेव्हा आपण युनरी ऑपरेटर, आता युनरी म्हणजे काय आणि बायनरी म्हणजे काय, तर युनरी ऑपरेटर म्हणजे एक सिंगल ऑपरेटर, जसं a प्लस b मध्ये प्लस हे सिंगल आहे म्हणून त्याला काय म्हणलं युनरी ऑपरेटर, म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ऑपरँड्स असतात. आणि बायनरी मध्ये म्हणजे आपण म्हणतो की फॉर लूप मध्ये आपण लिहितो बघा i प्लस प्लस, म्हणजे तिथं काय झाले 2 ऑपरेटर आहेत म्हणून त्याला काय म्हणले बायनरी ऑपरेटर, म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल ऑपरँड असतो. म्हणजे i प्लस प्लस मध्ये i हा एक ऑपरँड म्हणू शकतो. ठीक आहे. हे झालं रूल्स आहेत ऑपरेटर ओव्हरलोड कसे करायचे ह्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी. पहिला बघूया युनरी ऑपरेटर कसं ओव्हरलोड करतात, त्यानंतर बघूया आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. आता युनरी मध्ये तुम्ही बघू शकता की डिस्टन्स नावाचा मी इथे एक क्लास क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत फीट आणि इंचेस, म्हणजे डिस्टन्स आपण एकतर फीट आणि इंचेस मध्ये मोजतो, त्यासाठी मी ऍज अ एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे बघा डिस्टन्स, त्याच्यामध्ये मी फीट आणि इंचेसला 0 व्हॅल्यूज असाइन केले, 0 व्हॅल्यूज असाइन करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक मी काय केलेलं आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर केलाय. आता हा वरचा कुठला होता, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता आणि हा दुसरा कुठला आहे तर पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. आणि त्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मध्ये 2 इंटिजर टाइप व्हॅल्यू मी पास केलेले आहेत f आणि i नावाचे, आणि त्यानंतर मी त्या कुठं असाइन केलेले आहेत फीट आणि इंचेस त्या व्हेरिएबलला असाइन करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक फंक्शन मी क्रिएट केलेलं आहे डिस्प्ले डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स म्हणजे जे आपण फीट आणि इंचेस कन्स्ट्रक्टर मधून घेतलेले आहेत त्याच्या व्हॅल्यू मी इथं फक्त डिस्प्ले केलेले आहे. ठीक आहे. फीट आणि इंचेस. आता त्यानंतर बघा एक मी इथं ऑपरेटर ओव्हरलोड केलेला आहे, कुठला मायनस नावाचा, मायनस हा ऑपरेटर ओव्हरलोड केलेला. मग सिंटॅक्स नुसार बघा डिस्टन्स हे क्लासचं नाव आहे पण आपण इथं काय म्हणू शकतो याला रिटर्न टाइप. डिस्टन्स हा काय झाला रिटर्न टाइप आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेटर, आता ऑपरेटर हा मी काय सांगितलं हा एक कीवर्ड आहे, याचं मिनिंग चेंज होत नाही, तो ऍज इट इज लिहावा लागतो. याच्यामध्ये जर आपण कॅपिटल ओ किंवा असं काहीतरी चेंजेस केले तर आपल्याला एरर येईल वर्गामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मी सिंटॅक्स मध्ये सांगितलं होतं की ओपी, तर त्या ओपीच्या ऐवजी इथं आपल्याला साइन द्यावं लागेल. हे साइन एकतर प्लस मायनस कुठलेही जे ऑपरेटर आपल्याला ओव्हरलोड करायचं आहे तो इथं करू शकतो. इथं मी मायनस ऑपरेटर ओव्हरलोड केलेला आहे म्हणून तो मायनस दिलेला आहे. ठीक आहे. मग त्यानंतर बघा फक्त मी काय केलेले आहेत जे आपण फीट आणि इंचेसच्या ज्या व्हॅल्यू कन्स्ट्रक्टरच्या थ्रू पास केलेल्या त्या व्हॅल्यू फक्त मी मायनस केलेल्या आहे. म्हणजे फीट इज इक्वल टू मायनस फीट, इंचेस इज इक्वल टू मायनस इंचेस. आणि त्यानंतर काय केलेलं आहे तो क्लास रिटर्न केलेला आहे, म्हणजे रिटर्न डिस्टन्स ऑफ फीट कॉमा इंचेस. म्हणजे थोडक्यात ज्या व्हॅल्यू आपण कन्स्ट्रक्टरच्या थ्रू पास करतील त्या व्हॅल्यू निगेट होतील, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू सॉरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील त्या निगेटिव्ह होतील, निगेटिव्ह व्हॅल्यू त्या पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर आपण void main मध्ये काय करतो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आता इथं मी काय केले बघा 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत D1 आणि D2 बरोबर आहे. आता त्याला दोन्ही व्हॅल्यू पास केलेले आहेत कारण का आपण इथं कन्स्ट्रक्टर केलेलं आहे. आता कन्स्ट्रक्टरला जर व्हॅल्यू पास करायचे असतील तर त्या ऑब्जेक्ट थ्रू करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे त्याच्यामध्ये 2 इंटिजर टाइप व्हॅल्यू मी काय केलेले आहेत पास केलेले आहेत. पहिल्या ऑब्जेक्ट साठी 11 आणि 10 हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतलेत आणि सेकंड ऑब्जेक्ट साठी मी -5 आणि 11 म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही पहिला जो ऑब्जेक्ट असेल तो -D1 केलाय, म्हणजे जो ऑपरेटर ओव्हरलोड केलेला आहे आपण
तो डायरेक्टली तो कशावरती अप्लाय झालेला आहे, तर तो ऑब्जेक्ट वरती अप्लाय झालेला आहे. म्हणजे -d म्हणजे थोडक्यात -d1 मध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यू निगेटिव्ह, म्हणजे -d1 केल्याचा अर्थ d1 च्या ज्या 11 आणि 10 या दोन व्हॅल्यू मायनस होतील, म्हणजे -11 आउटपुट येईल आणि -10 हे आउटपुट आहे. त्यानंतर -d2 केलेलं आहे. आता -d2 साठी व्हॅल्यू काय आहेत, -5 आणि 11 आहेत. मग त्या -5 चं कन्वर्जन 5 मध्ये होईल आणि 11 चं कन्वर्जन हे कशात होईल, तर -11 मध्ये होईल. हे थोडं अवघड आहे असं मला वाटतं तुमच्यासाठी. फक्त थोडी प्रॅक्टिस केली तर ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला काही अवघड जाणार नाही. ठीक आहे. हा प्रोग्राम पण मी सुद्धा रन केलेला आहे, तुम्ही पण रन करून बघा, रन होईल. ठीक आहे. हे झालं युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. आता एक आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघूया. एक सिंपल एक्झाम्पल घेतलेला आहे मी. एक क्लास क्रिएट केलेला आहे आणि त्या क्लासमध्ये बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं जे सिंटॅक्स आपण बघितलेला आहे तो सेम सिंटॅक्स वापरून मी इथं प्रोग्राम केलेला आहे. ठीक आहे. इथं बघा तुम्ही क्लास ए घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे आणि एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतला. आता इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जो लिहिलेला आहे हा जर तुम्ही नाही लिहिला तरी पण चालू शकतो. ठीक आहे. एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मी वापरलेला आहे की त्याला एकच पॅरामीटर मी पास केलेला आहे आय नावाचा. ठीक आहे. मग ती एक्स ला मी काय केलेलं आहे, ती आय ची व्हॅल्यू असाइन करून ठेवली आहे. त्यानंतर बघा मी ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी जो ऑपरेटर ओव्हरलोड करणार आहे तो फक्त मी इथे डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे. आणि तो मी काय केलेला आहे, क्लासच्या बाहेर डिफाइन केला आहे. जसं तुम्ही नॉर्मली स्कोप रिझोल्युशन वापरून एखादं मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर जसं डिफाइन करताय तसं सेम करू शकता. ठीक आहे. आता इथं बघा ऑपरेटर प्लस, आता इतर काहीच रिटर्न केलं नाही म्हणून काय लिहिलंय, व्हॉइड लिहिलंय. ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये प्लस नावाचा जो ऑपरेटर आहे तो दोन ऑपरेंड साठी मी इथं काय केलेलं आहे, ओव्हरलोड केलेला आहे आणि त्याला स्वतःच्याच क्लासचा एक ऑब्जेक्ट पास केलेला आहे. थोडक्यात आपण दिस पॉइंटर बघितलेला आहे, त्याचं काम सेम येत असतं. ठीक आहे. मग बघा एक व्हेरिएबल घेतला m इज इक्वल टू x प्लस a डॉट x, म्हणजे x हा स्वतःचाच झाला आणि a डॉट x म्हणजे तो त्याच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा जो a असेल त्याच्याशी त्याची ऍडिशन केलेली आहे. असं सेम एक्झाम्पलचं टाईप आपण फ्रेंड फंक्शन मध्ये पण बघितलेलं आहे. ठीक आहे. थोडं सिंटॅक्स अवघड वाटेल पण सोपं आहे. ठीक आहे. द रिझल्ट ऑफ दिस टू ऑब्जेक्ट तो कशात घेतलेला आहे, एम मध्ये घेतलेला आहे. म्हणजे इथं मी काय केले बघा, void main मध्ये परत मी एकाच क्लासचे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, a1 आणि a2. a1 साठी 5 व्हॅल्यू पास केलेलं आहे, a2 साठी 4 ही व्हॅल्यू पास केली. कारण का पास केलेली, कारण मी इथं पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर वापरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 5 ची व्हॅल्यू पहिला इथे येईल, त्यानंतर 4 ची व्हॅल्यू नंतर तिथे. मग पहिल्यासाठी काय डिस्प्ले होईल, x ची व्हॅल्यू 5, दुसऱ्यासाठी x ची व्हॅल्यू 4. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरं स्टेटमेंट लिहिलेलं आहे a1 प्लस a2. आता a1 आणि a2 हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत, दोन्ही ऑब्जेक्टची मी ते ऍडिशन केलेली आहे. म्हणजे थोडक्यात 5 प्लस 4 हे ऍडिशन होईल आणि त्याचं जे आन्सर आहे तुम्ही बघू शकता आउटपुट मध्ये पण मी ते दिलेलं आहे की 9. ठीक आहे. दोन ऑब्जेक्टची ऍडिशन काय येईल, 9. ठीक आहे. हे झालं बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. हा प्रोग्राम देखील सक्सेसफुल रन होतोय, तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे. हे झालं पॉलिमॉर्फिझम. आणि त्या पॉलिमॉर्फिझम मध्ये कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये हे दोन टाइप्स आहेत. कुठले कुठले, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला रन टाइम पॉलिमॉर्फिझम आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.